नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय। आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यामध्ये या केळीच्या बागेमध्ये। आता केळी बागायतदारांसमोर एक मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे हल्ली काही दिवसापासून, ती म्हणजे चिलिंग। आता चिलिंग काय आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा, हे केळी जे पीक आहे हे उष्णकटिबंधीय भागामध्ये येणारं पीक आहे, थंडीसाठी खूप सेन्सिटिव्ह पीक आहे। जेव्हा थंडी 12 डिग्रीच्या खाली त्या ठिकाणी जाते तेव्हा चिलिंग इफेक्ट आपल्या केळी पिकामध्ये बघायला मिळतो। त्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण साल सोलतो तर आतमध्ये काळपट डाग बघायला मिळतात। हे काळपट डाग म्हणजे जे काही टेम्परेचर फ्लक्च्युएशन आहे त्यामुळे जे आतमधले असलेले हे डेड होता, त्याच्यामुळे फळाचा दर्जा कमी होतो। त्याचबरोबर मार्केट रेट त्या ठिकाणी खालवला जातो आणि एक्सपोर्टसाठी ही केळी अजिबात चालत नाही। यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। हा डेमो प्लॉट बघताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो। हा 0% चिलिंग प्लॉट आहे। तुम्हाला मी केळी दाखवतो। हे बघताय तुम्ही, 0% चिलिंग याला म्हणता। 0% असण्याचं कारण असं आहे की हा पूर्ण जो काही प्लॉट आहे ॲग्रिसर्च टीमच्या अंडर आहे। पूर्ण जे फर्टिगेशन शेड्यूल असेल किंवा इतर जे काही प्रॅक्टिसेस असेल हे संपूर्ण ॲग्रिसर्च टीमच्या अंडर या ठिकाणी या प्लॉटवरती आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालाय। तुम्हाला जर 0 चिलिंग आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल केळीचं, तुम्ही ॲग्रिसर्च टीम सोबत जोडले जाऊ शकता। तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतोय, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा।